Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशसह उत्तरेकडील देशांमध्ये होत असलेल्या हिमवर्षामुळे आता थेट उत्तरेकडून येणारे थंड वारे जे आहेत तर ते नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दाखल होत आहेत। याच्यामुळे निफाड तालुक्याचा पारा जो आहे तर तो घसरला आहे। आपण पाहू शकतात का निफाड तालुक्यातील ओझर एचल या ठिकाणी साधारण 5 अंशाच्या जवळपास जे आहे तर ते तापमानाची निचांकी नोंद झालेली आहे आणि कुंदेवाडी या ठिकाणी जे आहे तर 6 अंशाच्या जवळपास नोंद झालेली आहेत। आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर लासलगावमध्ये असलेली जी एक कॉलनी आहे तर या कॉलनीमध्ये सर्व महिला आपलं दिनचर्याचं कामकाज जे आहे तर ते आवरून संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी एकत्र येतात आणि गप्पा गोष्टी करून आपला जो आहे तर दिवसभराचा थकवा जो आहे तर ते घालवत असतात। या ठिकाणी या महिला एकत्र आल्या आहेत, शेकोटी या ठिकाणी पेटलेली आहेत आणि या गुलाबी थंडीचा जो आहे तर तो शेकोटी पासून ऊब मिळवत या ठिकाणी गप्पा गोष्टी करत या ठिकाणी आपला जो तर तो वेळ घालवत आहेत। आपण काही महिला ज्या आहेत तर त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला हे सांगत आहे का या ठिकाणी तुम्ही शेकोटीचा एक आनंद घेतायत, गप्पा गोष्टी करून आपला विरंगुळा हे करतायत, काय सांगाल? नुकताच नोव्हेंबर डिसेंबर महिना चालू झालेला आहे आणि कडाक्याची थंडी पडलेली आहे। तर आम्ही आमच्या कॉलनीतल्या महिला रोज संध्याकाळी आमचे जेवण वगैरे करून आम्ही गुलाबी थंडीचं म्हणजे शेकोटी करून आमच्या गप्पा रंगवतो आणि आमचा थकवा दूर करतो। आणि उद्या संडे त्याच्यामुळे जास्त वेळ झोपायला भेटणार आहे आणि शनिवारी तर 12 वाजेपर्यंत चालतं आमचं। Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।